वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। इचलकरंजी क्रीडाई संस्थेला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध, आमदार डॉक्टर राहुल आवाडे। इचलकरंजी क्रीडाई संस्थेला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली। इचलकरंजी येथील लॉयन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात क्रीडाई संस्थेचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला। या प्रसंगी आमदार आवाडे बोलत होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि अपर तहसीलदार सुनील शेरखाने उपस्थित होते। या सोहळ्यात नूतन पदाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारला। रणजित लायकर अध्यक्षपदी, तानाजी हराळे व जहीर सौदागर उपाध्यक्षपदी, राजू पाटील सचिवपदी, राजेंद्र खंडेराजुरी कोषाध्यक्षपदी, शिवकुमार हिराणी सहसचिवपदी तर दादासो भाटले सहकोषाध्यक्षपदी निवडले गेले। माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी क्रीडाई संस्थेच्या कार्याचा गौरव करत म्हटले की 2023 पासून मी या संस्थेच्या पदग्रहण सोहळ्यास सातत्याने उपस्थित राहत आहे। क्रीडाईमुळे इचलकरंजी शहरात साचेबद्ध आणि विश्वासार्ह बांधकाम होत आहे। नवीन अध्यक्ष रणजित लायकर यांनी दर्जेदार वास्तू प्रदर्शन आयोजित करण्याचे व बांधकाम क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले। त्यांनी इचलकरंजीच्या पाणी समस्येकडे लक्ष वेधले। त्यावर आमदार राहुल आवाडे यांनी उपाययोजनांचा आढावा घेत 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले। कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करून झाली। संस्थेचे सल्लागार नितीन धूत यांनी मान्यवरांचे स्वागत करत क्रीडाईची थोडक्यात माहिती दिली। क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर व सचिव आशिष पोकर्णा यांनी महाराष्ट्रातील उपक्रमांचा आढावा सादर केला। प्रास्ताविक मयूर शहा यांनी केले, तर आभार सचिव राजू पाटील यांनी मानले। सूत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद गफारी, यशवंत राठोड, चंद्रकांत भागाजे, विकास चंगेडिया, साजिद बेडकाळे, पवन डाळ्या, विजय गलगले, विठ्ठल तोडकर, सम्मेद मगदूम, प्रीतीश शहा, मोहित गांधी, सौरभ जाधव, इब्राहिम काझी, ॲडव्होकेट अमित सिंग, मितेश बलवान, प्रथमेश मेटे, हितेश सालेचा आदींनी परिश्रम घेतले। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन